हाय हॅलो नमस्कार, मी तुमच्या सर्वांची लाडकी निकिता आणि आजचा हा पर्टिक्युलर व्हिडिओ मी बनवत आहे एक तुम्ही परफेक्ट मेहंदी कोन पेन्सिल कोन स्पेशली कसा बनवू शकता। तुम्ही जर मेहंदी आर्टिस्ट आहात किंवा तुम्हाला मेहंदी काढायची आवड आहे तर परफेक्ट मेहंदी काढण्यासाठी, चांगली मेहंदी काढण्यासाठी आणि त्याला फिनिशिंग येण्यासाठी एक परफेक्ट कोन बनवणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याचसाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की तुम्ही एक मेहंदी कोन कसा बनवू शकता। मेहंदी कोन बनवण्यासाठी प्रत्येकाला खूपच अडचणी येते, मी नोटीस केलेलं आहे की अडचणी येतात बनवायला। परफेक्ट मेजरमेंट कोणता आहे कोन बनवायचं किंवा कोन रोल कसा करायचा, त्याच्या टिप्स काय आहेत, ट्रिक्स काय आहेत, आज सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, टिप्स सगळ्या फॉलो करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणतीही आपल्याला जर गोष्ट शिकायची असेल तर प्रॅक्टिसशिवाय ती होऊ शकत नाही। तर प्रॅक्टिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट। आज जरी मी तुम्हाला एक परफेक्ट मेहंदी कोन रोल करायला शिकवला तरी ते तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड आहे की तुम्हाला ते किती छानपणे येतं आहे, किती स्मूथपणे येतं आहे, किती कमी वेळात तुम्ही एक परफेक्ट कोन रोल करू शकता आणि तुमच्या कोनला किती फिनिशिंग आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मेहंदी कोन बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले लागणार आहे एक सेलोफेन शीट। ही शीट तुम्हाला कोणत्याही स्टेशनरी दुकानावरती सहज अवेलेबल होऊन जाईल। तुम्ही तिथून आणा आणि तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्ही कट करू शकता, पण माझं मेजरमेंट काय आहे हे मी तुम्हाला सांगते। मी ह्याची लेंथ घेतलेली आहे 15 सेंटीमीटर आणि जी विड्थ आहे ती घेतलेली आहे 12 सेंटीमीटर। तुम्ही तुमच्या चॉईसनुसार किंवा तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुम्ही हे चेंज करू शकता। त्यात असं काही नाही आहे की हेच मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, तुम्ही कमी जास्ती करू शकता। तर चला आपण बघूया की कोन रोल कसा करायचा। सर्वात पहिले तर तुम्ही शीट हातामध्ये घ्या आणि हातात घेतल्यानंतर खालून आपल्याला 4 फिंगर्सवरती मेजरमेंट घ्यायचं आहे। शीट कशी ठेवायची आहे की विड्थ ह्या अपोजिट डिरेक्शनला असल्या पाहिजेत आणि लेंथ उभी असली पाहिजे। जशी मी शीट ठेवलेली आहे उभी तशीच तुम्ही ठेवा। नंतर ती उचलून हातात घ्या आणि खालून 4 फिंगर्स आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे। खालच्या साईडने आपल्याला 4 फिंगर्स वरती मेजरमेंट घ्यायचा आहे आणि आपल्याला तिथे पेपर होल्ड करून जो वरचा पेपर आहे तो आपल्याला खालच्या डिरेक्शनने फोल्ड करायचा आहे। व्यवस्थित बघा, मी तुम्हाला दाखवते। खालून 4 फिंगर्स मेजरमेंट घेऊन जो वरचा पेपर आहे तो खालच्या डिरेक्शनने आपल्याला फोल्ड करायचा आहे। असा दिसतोय, मी एकदम व्यवस्थित दाखवलेला आहे। तुम्ही व्हिडिओ रिपीट पण बघू शकता की पेपर फोल्ड कसा केलेला आहे आणि जो पेपर आपण फोल्ड केलेला आहे त्याचा जो वरचा भाग राहील, आपल्या हाताच्या साईडचा जो कोना राहील तो आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचा आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते। आणि टिपला आपल्याला खूप हलकं धरून ठेवायचं आहे, खूप जास्त आपल्याला प्रेस करायचं नाही आहे। आणि आपण ज्या हाताने आतमध्ये पेपर फोल्ड करणार आहे त्याच्या फक्त थंबने आपल्याला तो पेपर आतमध्ये फोल्ड करत जायचा आहे आणि टिपला खूप हलकं धरायचं आहे, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते। टिपला एकदम हलकं धरायचं आणि थंबच्या साहाय्याने आपल्याला कोन रोल करायचा आहे। कोन रोल हळूहळू तुम्ही कोन रोल करत या आणि नंतर जो पेपर थोडासा वरती शिल्लक राहील तो आपल्याला एकदम पेपरमध्ये नाही ठेवायचा आहे। जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते, हा जो मी पेपर तुम्हाला दाखवते तो आपल्याला वरच्या डिरेक्शनला पाहिजे, टिपच्या थोडंसं खाली। त्यासाठी काय करायचं, मागच्या साईडने आपला जो कोन आहे तो थोडासा हलकासा बाहेर ओढायचा। ओढल्याने काय होतं, जो पेपर आहे तो वरती सरकतो। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी कोन आहे तो खालच्या डिरेक्शननी ओढला आणि तो पेपर असा वरती सरकला। तर बघा, टिपच्या थोडंसं खाली तो पेपर आहे, तुम्ही बघू शकता। आणि आपण आपली टिप चेक करत राहायची की टिप किती जाडी आहे किंवा पातळ आहे आणि आपल्याला टिप फक्त पातळच ठेवायची आहे। आणि टिप जर मोठी झाली असेल तर काय करायचं, करंगळीच्या साहाय्याने तो आतमध्ये बोट घालायचं कोनच्या आणि जो पेपर आपल्याला वरती लागेल तो हलकासा खाली ओढायचा। हलकासा खाली ओढला तर काय होतं की आपली जी जाडी झालेली टिप आहे ती पातळ होते आणि नंतर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार त्याला ॲडजस्ट करू शकता आणि आपला बोट थोडंसंच आतमध्ये जाईल एवढाच कोन आपल्याला पातळ ठेवायचा आहे, तरच तो पेन्सिल कोन होऊ शकतो। नंतर आपल्याला सेलो टेप घेऊन जी वरची जी टिप शिल्लक राहिलेली आहे त्याला आपल्याला सील करून टाकायचं आहे। सेलो टेप एकदम थोडा घ्यायचा, जास्त सेलो टेप घ्यायचा नाही। जास्त सेलो टेप घेतल्याने टिप हेवी होते आणि मेहंदी काढायला नंतर त्रास होतो। जास्त सेलो टेप्स लावत बसायचे नाही कोनला, 1 ते 2 सेलो टिप्स इनफ झाल्या, इनफ। एक लावली टिपला तरी चालेल, मागे नाही लावली तरी चालेल, पण बऱ्याचदा काय होतं
की काहींना कोण व्यवस्थित रोल नाही करता आला किंवा त्याचा जो पन्ना आहे तो असा वरती उघडा राहिला तर प्रॉब्लेम येतो मेहंदी काढायला. म्हणून मागच्या पण साईडला मी तुम्हाला सील करून दाखवले की कसं सील करायचं. तर अशा प्रकारे आपण कोण रोल केलेला आहे. जर तुम्हाला काही वाटलं असेल की बाबा आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काही समजलं नाही आहे तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. हा मी तुम्हाला डेमोला दाखवलेला कोन होता मगाशी, तसाच आपण हा कोन रोल केलेला आहे. एकदम इझी टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि मी अजून एकदा सांगते, प्रॅक्टिसशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. सेलोफेल शीट घरी आणा, त्याला व्यवस्थित तुमच्या मेजरमेंटनुसार कट करा किंवा माझे मेजरमेंट्स तुम्हाला आवडले असतील त्याच्यानुसार तुम्ही कट करा. ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत ते एकदा पेपरवरती लिहून काढा, आपलं काय काय सांगितलेलं आहे, आणि तशा प्रकारे कोण प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्यू.